शब्द देखील मी तुम्हाला देतो। त्याचबरोबर ज्याचा उल्लेख दत्तामामांनी केला, एक तर खडकवासल्याचा बोगद्याचं काम मी सुरू केलेलं आहे, त्याच्यातनं पाण्याची बचत होईल। पण माझ्या नेहमी मनात येतं, जोपर्यंत आम्ही पुण्याला टाटा धरणांची पाणी त्या ठिकाणी देत नाही, वरसगाव पंचायत खडकवासला टेमघरचं पाणी पिण्याला जे मोठ्या प्रमाणावर जातं ते शेतीच्या करता खाली आणत नाही आणि त्याच्यातनं माझा हवेली तालुका, इंदापूर तालुका, बारामती तालुका, त्याच्यामध्ये हे सगळे इंदापूर, बारामती, दौंड आणि हवेली ह्या तालुक्याला त्याच्याशिवाय सुख मिळणार नाही। नाहीतर कॅनॉलचं टेलला असल्यामुळं आपल्याला अनेक प्रश्नांना अडचणी निर्माण होतात आणि म्हणून ह्या कामाला आम्ही ह्या 5 वर्षात मी तरी अग्रक्रम द्यायचं ठरवलेलं आहे। दुसरं, पाठीमागच्या काळामध्ये ज्या एक लिफ्ट मंजूर केलेलं होतं, विशेषतः वर्षानुवर्ष कितीतरी निवडणुका ह्या 22 गावांच्या पाण्यावर चाललेल्या आहेत। जिथे येतोय आम्हाला निवडून द्या, 22 गावाला पाणी देतोय, आम्हाला निवडून द्या, 22 गावाला पाणी देतोय। निवडून जात आहेत, सगळं काही होतंय, पुढं काही होत नाही, पण बाकीचे प्रश्न सुटले। मी थोडंसं माझी तमाम इंदापूरकरांना विनंती आहे, तुमच्यातले पण काही अधिकारी रिटायर झालेले असतील आणि ते आपल्या भागातले असतील, त्यांचा जलसंपदाचा अभ्यास असेल, त्यांच्याशी चर्चा करून घ्या। सोडल म्हणून एक अधिकारी, मोहोळ तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतात, तुम्हाला काहींना माहिती